या कार्यक्रमात पुढचा मतदारसंघ भांडूप पश्चिम। या मतदारसंघामध्ये शिंदे गट विरुद्ध ठाकरे गट दोन शिवसेनेमध्ये लढत आहे। कोण उमेदवार होते, काय घडतंय बघूयात आणि थेट जाऊयात ग्राफिक सेक्शन मध्ये। थेट पाहूयात संभाव्य आमदार कोण होतोय। भांडूप पश्चिमचा आमदार असणारे संभाव्य आमदार रमेश कोरगावकर, ठाकरे गटाचे रमेश कोरगावकर हे संभाव्य आमदार असण्याची शक्यता आहे। शिंदे गटाकडून अशोक पाटलांना उमेदवारी जाहीर करण्यात आली होती, मात्र ठाकरे विरुद्ध शिंदे लढतीमध्ये ठाकरे गटानं बाजी मारल्याचं या एक्झिट पोल मध्ये तरी पाहायला मिळतंय। भांडूप पश्चिमचं हे चित्र आपल्या समोर आहे। संभाव्य आमदार रमेश कोरगावकर असण्याची शक्यता आहे। एकंदरीतच तन्मय आपण बघू शकतो, जो घोडेबाजार झाला होता, बंड झालं होतं, ते काही जनतेला या ठिकाणी रुचलेलं नाही असंच बघायला मिळतंय। मात्र यामागची रमेश कोरेगावकर हे विजयी होण्याची नेमकी कारण काय आहे बघूयात, आमचे प्रतिनिधी सांगतायत। सुमारे 2.25 लाख मराठी भाषिक मतदार आणि त्यातही कोकणातल्या चाकरमान्यांचं प्राबल्य असलेल्या 157 भांडूप पश्चिम मतदारसंघात यंदा तिरंगी लढत होणार आहे। इथे शिवसेना ठाकरे गटाचे विद्यमान आमदार रमेश कोरगावकर, शिवसेना शिंदे गटाचे माजी आमदार अशोक पाटील आणि मनसे नेते शिरीष सावंत यांच्यात चुरस पाहायला मिळते। गेली 10 वर्षे या विभागात शिवसेनेची सत्ता आहे, मात्र येथील नागरिक पुरेसा पाणीपुरवठा, रस्ते, सुसज्ज रुग्णालय, क्रीडांगण, नाट्यगृह, पूर्व पश्चिम जोडणारा उड्डाणपूल आदी पायाभूत सुविधांपासून वंचित आहे। याशिवाय इथे रखडलेल्या SRA प्रकल्पांमुळे निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या आजी-माजी आमदारांबद्दल रोष असून येथील मतदार मनसे उमेदवार शिरीष सावंत यांच्याकडे पर्याय म्हणून पाहत आहेत।